नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोकणातील अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत मुशी मच्छी फ्राय। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून नरम अशी ही रेसिपी एकदा करून नक्की पहा। आणि हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। मुशी मच्छी ना मी बाजारातूनच साफ करून आणलेली, इकडे येऊन मग धुवून घेतलेली आहे। आणि धुवून घेतल्यावरती त्यातली थोडीशी मी फ्राय करण्यासाठी घेतली आहे। हे बघा, मीडियम साईजचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि त्याला मी कोकम रस थोडासा, मीठ जरासं चवीपुरतं आणि हळद लावलेली, ते 5 मिनिटं लावून ठेवलेली आहे। तुम्ही कोकम रसच्या जाग्यावरती लिंबूचा रस पण लावू शकता। आता याला अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घरगुती मसाला घेतलेला आहे, 1 चमचा। त्याला व्यवस्थित असं लावून साधारण 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे मुरत। मच्छी आता फ्राय करायची आहे, त्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला, त्यामध्ये 4 ते 5 चमचे छोटे तेल टाकून घेतलं। तेल गरम होईपर्यंत इकडे कोटिंगसाठी आपण साहित्य बघूया। त्यासाठी मी 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, लाल तिखट जरासं, घरगुती मसाला आणि जरासंच मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता ही मुशी मच्छी ना व्यवस्थित अशी त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने। तेल आपलं ना गरम झालेलं आहे। आता जेवढी तव्यामध्ये बसतील ना तेवढी मुशी मच्छी फ्राय करायला सोडायची आहे। याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं एका साईडने फ्राय करून घ्यायची आहे मच्छी। हे बघा, आता झाकण काढून घेतले, आता दुसऱ्या साईडने परतून घेऊयात। दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं सोनेरी रंग येईपर्यंत मुशी मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। मस्त कुरकुरीत आतून नरम अशी ही मुशी मच्छी आपली टेस्टी लागते। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर लाईक करायला पण विसरू नका। हे बघा, मुशी मच्छी फ्राय तळून झालेली आहे। आता तेल व्यवस्थित गाळून एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे पण मुशी मच्छी फ्राय करून घेणार आहे। ही मुशी मच्छी तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता। खूप छान टेस्टी लागते। आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका।